केरळच्या बाबू जॉर्ज वलावी नावाच्या माणसाने 1978 साली सहजच एका कंपनीचे शेअर्स विकत घेतले होते. त्यानंतर 40 वर्षाच्या काळात त्याने खरेदी केलेल्या शेअर्सचा विसर झाला होता. मात्र एक दिवस त्यांना त्या शेअर्स संदर्भातली काही कागदपत्र सापडली. त्यावेळी त्यांनी त्या शेअर्सची आताची माहिती काढल्यानंतर त्या बाबू जॉर्ज वलावींना आश्चर्याचा खूप मोठा धक्का बसला. कारण त्या शेअर्सची सध्याची किंमत आहे 1448 करोड रुपये. बाबू रातोरात अब्जाधीश झाले होते. त्यांच्या घरी सर्वांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. मात्र त्यांचा तो आनंद जास्त वेळ टिकला नाही. कारण बाबू जॉर्ज वलावींनी जेव्हा त्या कंपनीकडे आपल्याकडे शेअर्सचा दावा केला, म्हणजेच हिस्सा मागितला, त्यावेळी त्या कंपनीने बाबू जॉर्ज यांचा तो दावा फेटाळला आणि शेअरची किंमत देण्यास नकार दिला. त्यामुळे नाराज झालेल्या बाबू जॉर्ज वलावींनी कायद्याची मदत घ्यायचं ठरवलं. तर या केसमध्ये पुढे काय झालं? बाबू वलावींना त्यांच्या हक्काचे पैसे मिळाले का? त्या कंपनीने बाबू जॉर्ज वलावींना पैसे देण्यास नकार का दिला? तसेच ही सत्य घटना सविस्तर जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून. जय शिवशंभू मंडळी. मी प्रणय बाळकृष्ण पाडावे आणि तुम्ही पाहत आहात यूट्यूब मराठी. बाबू जॉर्ज वलावी हे केरळमधील कोची येथे राहणारे गृहस्थ आहेत. 1978 मध्ये बाबू जॉर्ज एका कंपनीमध्ये डिस्ट्रीब्युटर म्हणून काम करत होते. त्यावेळी उदयपूरच्या मेवाड ऑइल अँड जनरल मिल्स लिमिटेड कंपनीचे फाउंडर चेअरमन पी सिंगल हे बाबू जॉर्ज यांचे मित्र होते. त्यावेळी बाबू जॉर्ज यांनी मेवाड ऑइल अँड जनरल मिल्स लिमिटेड कंपनीचे 3500 भाग म्हणजेच 3500 शेअर्स खरेदी केले होते आणि त्यामुळेच बाबू जॉर्ज हे या कंपनीचे 2.8% इतके भागधारक म्हणजेच भागीदार झाले होते. मात्र त्यावेळी ही कंपनी सेबी रजिस्टर्ड नव्हती, म्हणजेच अनलिस्टेड होती. त्याचप्रमाणे ही कंपनी तेवढी प्रॉफिटमध्येही नव्हती, त्यामुळे ते डिव्हिडंडही देत नव्हती. डिव्हिडंड म्हणजेच काही कंपन्या आपल्या नफ्यातील काही हिस्सा डिव्हिडंडच्या स्वरूपात भागधारकांमध्ये वाटत असतात. त्यामुळे बाबू जॉर्ज यांना हळूहळू त्या शेअर्समधील गुंतवणुकीचा विसर पडला. पण बाबू जॉर्ज यांना जराही कल्पना नव्हती की त्यांनी खरेदी केलेल्या शेअर्समुळे त्यांच्या आयुष्यात खूप मोठा ट्विस्ट येणार होता. ते म्हणजेच सन 2015 या वर्षी एक दिवस बाबू जॉर्ज जुने काही कागदपत्र पाहत होते. त्यावेळी त्यांना त्यात शेअर्स खरेदीचे काही कागदपत्रे मिळाली. ती कागदपत्रे पाहून बाबू जॉर्ज यांना त्यांनी 1978 मध्ये खरेदी केलेल्या शेअर्सची आठवण झाली. बाबू जॉर्ज यांच्याकडे शेअर्स खरेदी केल्याची ओरिजिनल कागदपत्रे होती, त्यामुळे त्यांनी त्या संदर्भात आणखी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी या घटनेत आणखी एक ट्विस्ट आला. तो म्हणजेच बाबू जॉर्ज यांना अशी माहिती मिळाली की मेवाड ऑइल अँड जनरल मिल्स लिमिटेड कंपनी ही आता पी इंडस्ट्रीज नावाची कंपनी झाली आहे. तसेच पी इंडस्ट्रीज ही कंपनी आता सेबी मार्फत लिस्टेड कंपनी होती आणि खूप नफ्यात असणारी कंपनी झाली होती. ही बाबू जॉर्ज यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी होती, कारण कंपनी आता मोठी झाली होती आणि नफाही कमवत होती. त्यामुळे तिच्या भागधारकांच्या भागांची अर्थात शेअर्सची किंमतही वाढली होतीच. त्यामुळे बाबू जॉर्ज यांनी आपल्याकडे असणाऱ्या शेअर्सच्या कागदपत्रांसहित पी-आय इंडस्ट्रीजजवळ संपर्क साधला. मात्र पी-आय इंडस्ट्रीजने सांगितलं की बाबू जॉर्ज आता त्यांच्या कंपनीचे शेअर होल्डर नाही आहेत, कारण की त्यांचे शेअर्स 1989 मध्येच दुसऱ्या व्यक्तीला विकण्यात आले आहेत. विचार करा, एका रात्रीत तुम्हाला समजतं की तुम्ही अब्जाधीश झाला आहात, तर दुसऱ्या क्षणाला समजतं की तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. किती वाईट वाटेल हे ऐकल्यानंतर. तसेच काहीसं बाबू जॉर्ज यांच्यासोबत झालं होतं. मात्र बाबू जॉर्ज यांनी हे शेअर्स विकलेच नव्हते. त्यांच्याकडे त्या शेअर्सची ओरिजिनल कागदपत्रे होती. त्यानंतर 2016 मध्ये पी-आय इंडस्ट्रीजनेही बाबू जॉर्ज यांच्या दाव्याची चौकशी करण्याच्या हेतूने बाबू जॉर्ज यांना दिल्ली येथे बोलावलं. मात्र दिल्ली येथे जाणं बाबू जॉर्ज यांना तितकंसं उचित वाटलं नाही. त्यामुळे बाबू जॉर्ज यांनी पी-आय इंडस्ट्रीजला भेट देण्यासाठी दिल्लीला येण्यास साफ नकार दिला. त्यामुळे मग बाबू जॉर्ज यांनी केलेल्या दाव्याची पडताळणी करण्यासाठी काही दिवसांनी कंपनीने स्वतःचे 2 ऑफिसर्स नेमून त्यांना केरळला पाठवलं. त्या 2 ऑफिसर्सनी बाबू जॉर्ज यांच्याकडील शेअर्सचे कागदपत्रे तपासून पाहिली. त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की बाबू जॉर्ज यांच्याकडे असलेले शेअर्सचे पेपर हे ओरिजिनल होते आणि ते तपासल्यावर त्या 2 ऑफिसर्सने हा अहवाल कंपनीला कळवलं. मात्र कंपनीने बाबू जॉर्ज यांच्याकडील पेपर ओरिजिनल असल्याचं मान्य केलं असलं तरी देखील त्यानंतर अद्याप कंपनीने याविषयी कोणतीही कारवाई केलेली नाही. कंपनी आपल्या हक्काचे पैसे देण्यासाठी टाळाटाळ करते असं समजल्यावरती बाबू जॉर्ज यांनी आता सेबीकडे पी-आय इंडस्ट्रीज विरुद्ध तक्रार केली आहे. आता बाबू जॉर्ज यांना सेबीकडून मदतीची अपेक्षा आहे. मात्र सेबीने या केसमध्ये अद्याप तितकंसं प्रतिसाद दिलेला नाही. मात्र बाबू जॉर्ज अद्याप न्यायाची प्रतीक्षा करत आहेत. त्यांना न्याय मिळेल का? न्याय मिळवताना किती वेळ जाईल अजून? पी-आय इंडस्ट्रीज बाबू जॉर्ज यांचे अब्जावधी रुपये त्यांना परत करेल का?
या केसमधील पुढील कारवाई किंवा अपडेट जाणून घेण्यासाठी आम्हाला जोडून राहा. त्यासाठी सबस्क्राईब करा YouTube मराठी चॅनेलला. त्यामुळे अशाच व्हिडिओज तुम्हाला सर्वप्रथम मिळत राहतील. इतरांनाही शेअर करा आणि असे फ्रॉड कोणासोबत होऊ नये यासाठी सावधान राहा. लवकरच भेटू अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. जय शिवशंभू.